आज सकाळी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. स्थानकांवर प्रचंड गर्दीचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान परळ प्रभादेवी इथे सुरू असलेल्या कामामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झालंय. 113 वर्ष जुना हा ब्रिज पाडण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून मध्यरात्री घेतलेल्या विशेष ब्लॉक दरम्यान रेल्वे सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. या कामामुळे अनेक गाड्या दादर आणि भायखळा मार्गे वळवण्यात आल्या, तर काही गाड्या या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान रेल्वे सेवा उशिराने सुरू झाल्यामुळे सकाळच्या गर्दीमध्ये वेळेमध्ये परळ, दादर, प्रभादेवी आणि करिरोड स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच थांबावं लागलं, तर काहींनी पर्यायी वाहतुकीचा वापर केला. हा ब्रिज 1913 साली बांधण्यात आला होता आणि पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा महत्वाचा दुवा होता. आता या ठिकाणी अत्याधुनिक डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार असून भविष्यात वाहतूक कोंडी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलंय. पाडकाम पूर्ण होईपर्यंत अशा अडचणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते.